हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आज आम्ही चाललो आहोत क्लिव्हलँडला आणि तिकडून आपण जाणार आहोत कायोगा व्हॅली नॅशनल पार्क. तर इंटरेस्टिंग थिंग इज क्लिव्हलँडला 2 पार्टमध्ये डिवाईड करते कायोगा रिव्हर. आणि हे जे नॅशनल पार्क आपण जिकडे चाललो आहे तर ते त्या रिव्हरवर बेस्ड ऑफ आहे. म्हणजे त्या रिव्हरच्या आजूबाजूचा परिसर त्यांनी एक नॅशनल पार्क म्हणून घोषित केलेला आहे. मेन अट्रॅक्शन त्या पार्कमध्ये असणारे बर्ड वॉचिंग आणि खूप सगळे धबधबे, लाईक इट्स फेमस फॉर इट. युजली लोक तिकडे फॉल कलर्स पाहायला पण जातात, पण समरमध्ये इट्स व्हेरी फेमस बिकॉज इट्स वॉर्म आणि पाणी, सो इट मेक्स सेन्स. तर आधी आपण जाणार आहोत क्लिव्हलँडला. इट्स ऑलरेडी 9:40 इन द मॉर्निंग आणि विल ईट समथिंग देअर आणि तिकडून आपण जाऊयात आपल्या नॅशनल पार्कला. सो चला आमच्यासोबत, लेट्स सी हाऊ इट गोज टुडे. आम्ही घरून आज उशिरा निघालो. वी स्टार्टेड ॲट अराउंड 8:45 इन द मॉर्निंग. कारण असं की आजचा प्लॅन इम्प्रॉम्प्टू होता. आम्ही आधी ठरवलं नव्हतं की आम्ही कुठं बाहेर जाणार आहोत. लाईक पुढचा वीकेंड लॉंग वीकेंड आहे, सो एव्हरीबडी ट्रॅव्हल्स ऑन दॅट वीकेंड. बट इट वॉज अन इम्प्रॉम्प्टू प्लॅन अँड वी आर ऑन द रोड हिअर. तर सध्या आम्ही क्लिव्हलँडच्या आजूबाजूच्या गावातून चाललो आहे. एकदम शांत गाव आहे. काही रस्त्यावर फार अशी गर्दी नाही आहे, त्याच्यामुळे मजा येते, छान वाटतं. आजूबाजूला मस्त ग्रीनरी आहे, इफ यू कॅन सी आउटसाईड. आणि आय एम एक्सायटेड व्हॉट कम्स फॉरवर्ड. लेट्स सी. आपण सध्या ओहायो 2 हायवेवर आहे. इकडे बाजूला रिव्हर आहे आणि इफ यू कॅन सी हा आहे न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट. जसा म्हणजे ह्याचा तो स्पेसिफिक स्ट्रक्चर आहे, तिथून जे स्टीम बाहेर येते, तर हा इट्स व्हेरी स्पेसिफिक टू न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स आणि इट्स मिडवेस्टमध्ये बऱ्याच ठिकाणी आहे. सो वाईल टॉकिंग अबाउट पॉवर प्लांट्स, इकडे अजून एका प्रकारचं एनर्जी प्रोडक्शन होतं, त्याला विंड मिल्स म्हणतात. असे मोठ्या विंड मिल्स असतात. तर आपण आलो आहोत सध्या एक रेस्ट एरियामध्ये. इट्स बीन अ लॉंग टाईम दॅट वी हॅव बीन ड्रायव्हिंग. आणि ओहायोमधले रेस्ट एरियाज असे असतात, जसं फॉर एक्झाम्पल यू कॅन सी इकडे की वेलकम पार्टी आहे आणि इथे असे वेंडिंग मशीन्स वगैरे आहेत. ड्रिंक्स अँड फूड इथे मिळेल. आणि हे आहे ॲक्च्युअल रेस्ट एरिया. बोस्टन मिल व्हिजिटर सेंटर, जिकडे आपण चाललो आहे सध्या. आणि हे आहे नॅशनल पार्क साईन. युजली इथे लोक सगळे असे फोटो घेतात प्रत्येक पार्कमध्ये जाऊन. आपण हा ट्रेन ट्रॅक ओलांडून पलीकडे जाणार आहोत. आणि लेट्स सी आतमध्ये काय इन्फॉर्मेशन मिळते आणि कुठला आपण ट्रेल वगैरे घेतो. त्याला इझी ट्रेल करायचं आहे. तर इथे व्हिजिटर सेंटरमध्ये नेहमी एक असा मॅप मिळतो जो फ्री ऑफ कॉस्ट असतो. तुम्हाला फक्त घ्यायचा आहे आणि आपल्याला एक पार्किंग तिकीट घ्यायचं आहे. हाय, थँक्यू. थँक्यू. हे अशा सगळीकडे इन्फॉर्मेशन दिलेली असते, इथे काय काय करू शकता. कनेक्टिंग नॉर्थ टू क्लिव्हलँड अँड लेक एरी. हा असा त्यांचा व्हिज्युअल मॅप दिला आहे, सही बनवला एकदम. आणि इकडे ट्रेन ट्रॅक वगैरे सगळी इन्फॉर्मेशन आहे. पार्क लोकेशन, रिव्हर, नॅशनल पार्क, लेक एरी. येस, इथे 4 प्रकारचे पाथवेज आहेत. एक बायवे, रेल रोड, रिव्हर आणि टोपाथ ट्रेल.
इंटरेस्टिंग. टोपात स्टील काय पाहावं लागेल. ओके, सो हा जर फिश असेल तर वॉटर क्लीनर आहे. ओके, पाहू दिसला तर आपल्याला कुठे. इथे असं शेअर युअर थॉट्स म्हणून आहे काय. असं मी अजून एक घेणार आहे बघ आजच्या डेटचा CVNP नावाचा. तेच गाईड आहे म्हणजे कुठला स्टॅम्प घ्यायचा तसं लिहिलं आहे. तर हे त्यांचं विजिटर सेंटर आहे आणि इकडे असे बुक्स वगैरे मिळतात. आम्ही इकडे शॉपिंगला फक्त मॅग्नेट घ्यायला येतो सगळीकडे, पण हे असं छान छान गोष्टी असं इथे असतात. तर आपण इथून बाहेर जातो आहे आणि पाहत आजूबाजूला काय काय पाहण्यासारखं आहे. तसं आम्हाला त्यांनी एक मॅप दिला आहे. लुक्स लाईक इथे रिव्हर कनाल अँड रेल रोड टाउन. तर या अशा हिस्टॉरिक बिल्डिंग्स आहेत की ज्या तुम्ही पाहू शकता जाऊन. लुक्स लाईक इथे काहीतरी आहे. लेट्स गो अँड एक्सप्लोर इट. तर या पार्कचा 50वा वाढदिवस सेलिब्रेट होतो आहे. हे जे आपण पाहतो आहे ते विजिटर सेंटर आहे जिकडे आपण जाऊन आलो. तर असा इकडे समोर एक ब्रिज आहे जो त्या ओल्ड टाउनला कनेक्ट करतो आणि ही रिव्हर आहे. ही आहे कायाहोगा रिव्हर. सध्या आपण पाहतोय की याची हिस्ट्री काय. तर इथे असं लिहिलेलं आहे की इथल्या लोकांनी क्लीन वॉटरसाठी खूप जास्त संघर्ष केला. हे आधी नॅशनल पार्क नव्हतं पण हे कन्वर्ट झालेलं नॅशनल पार्क आहे आणि हे असं एकमेव नॅशनल पार्क आहे की जे नॅशनल लेक शोअरमधून कन्वर्ट झालेलं आहे. तर ही याची रिव्हर पाहू शकता. ही बरीच क्लीन रिव्हर आहे. तर हा याचा जो रंग आहे तो मातकट आहे पण ही रिव्हर क्लीनर दॅन बिफोर आहे. म्हणजे 50 वर्ष झाले लोक संघर्ष करतात आणि त्याच्यानंतर त्यांना अशी क्लीन रिव्हर मिळाली आहे. यू कॅन सी अ ब्युटिफुल पेंटिंग तिथे खाली पुलाच्या. खूप सुंदर आहे. तर आता आम्ही जस्ट विजिटर सेंटरमधून वापस आलो आणि तिथे आम्हाला एक रेंजर आजोबा भेटले. तर त्यांनी एक आम्हाला मॅप दिला. हा तो मॅप आहे. तर या मॅपवर सगळं असं लिहिलं आहे की कुठे जायचं कुठे काही नाही. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की सगळ्यात फेमस पॉईंट यातले आहेत नंबर 7 अँड नंबर 11 जे आहेत ब्रँडी वाईन फॉल्स आणि लेजेस. तर सध्या आम्ही चालू आहे ब्रँडी वाईन्स फॉलला विच इज द नियरेस्ट वन आणि त्याच्यानंतर आम्ही जाऊ लेजेसला आणि त्याच्यानंतर बाकी सगळं एक्सप्लोर करू ऑब्व्हियसली. सो लेट्स गो. तर आता आपण फॉल्सला चाललो आहे. ऑलरेडी आवाज येतो आणि दिस इज अ ब्युटिफुल पाथ टू वॉक थ्रू. सुंदर. म्हणजे व्हिडिओमध्ये एवढं छान दिसणार नाही मे बी पण उघड्या डोळ्यांनी खूप सुंदर दिसतं. खूप सुंदर आहे. तर आता आपण आलो आहे अट्रॅक्शन नंबर 2 जे आपल्याला रेंजरनी रेकमेंड केलेलं. दिस इज द सेकंड मोस्ट पॉप्युलर वन आणि इकडे एक ट्रेल आहे तिथे आपण जाणार आहोत. त्याची इन्फॉर्मेशन अशी दिलेली आहे इकडे. विल जस्ट गो अँड एक्सप्लोर व्हॉट्स देअर आणि हा त्याचा मॅप आहे. सो लेट्स गो. लुक्स व्हेरी प्रिस्टीन.
इकडे कोणाची तरी पार्टी चालू आहे. ग्रॅज्युएशन पार्टी आहे. नाईस. आणि असा ट्रेल आहे मस्त एकदम हिरवागार. तर आता आम्ही त्या वॉटरफॉलला जाऊन आलो. इकडे एवढी गरमी आहे, जे इंडियामध्ये पण गरमी असते पण इकडची गरमी वेगळी लागते. तर इकडे खूप गरमी आहे. पूर्ण आम्ही तिघही जणं सगळं घामाने असं भिजून निघालो होतो. तर थोडंसं थंड पाणी वगैरे पिऊन जरा जीवात जीव आणून वी आर बॅक ऑन द ट्रॅक. तर याला असं लेजेस म्हणतात. वाव. खूप भारी आहे. म्हणजे ग्रँड कॅनियन प्लस ग्रीन आणि इझी आहे. फार असं अवघड नाही आहे पण सोलरसोबत बिलकुल फ्रेंडली नाही आहे. सो लेट्स गो बॅक. आणि हा सेम रस्ता जिकडून आपण चालत आलेलो, गच्च भरला झाडांनी. अगेन फॉलमध्ये खूप सुंदर दिसत असणार. इकडे फॉलमध्ये यायला पाहिजे पुन्हा एकदा. तर हा होता आजचा ट्रॅव्हल व्लॉग. कसा वाटला तो मला नक्की सांगा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अँड प्रेस द बेल आयकॉन सो दॅट नवीन आलेला व्हिडिओ तुम्हाला लगेच दिसेल. थँक्यू.